बिर्याणीवरचं झाकण काढून बघूयात. हा हा हा, सुरेख असा रंग आलाय आणि दिसायलाही छान दिसते. तितकीच चवीला अप्रतिम अशी ही बिर्याणी होते. ही बिर्याणी आहे कच्च्या फणसाची. अगदी काही दिवसामध्येच कच्चे फणस बाजारामध्ये सहज मिळते. तर या पद्धतीनं कच्च्या फणसाची बिर्याणी तुम्ही एकदा बनवून बघा. एकदा बनवली तर तुम्ही परत परत बनवाल आणि घरामध्ये सगळ्यांना आवडल्याशिवाय राहणारच नाही. बोटं चाटून चाटून तुम्ही ही बिर्याणी खाल. रंग बघा अतिशय सुंदर आलाय. चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि करायलाही सोपी आहे. रेसिपी आपण बघणारच आहोत, पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत. असे पदार्थ करायला थोडेसे किचकट वाटत असले तरी मोसमी पदार्थ मोसम असलेल्या दिवसामध्ये खायलाच हवेत. त्याशिवाय आपल्याला ते कळत नाहीत कसे होतात किंवा कसे झाले. रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. या बिर्याणीसाठी सुरुवातीला आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. पाणी आपल्याला सढळ हातानेच टाकायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे. खडा मसाल्यामध्ये जे सगळं साहित्य असतं ते व्यवस्थित टाका. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 20 मिनिटं बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजत घातला होता तो याच्यामध्ये सोडून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ शिजवताना 75%च आपल्याला शिजवायचा आहे. तांदूळ मोकळा असा शिजायला हवा. शक्यतो कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवायची पद्धत एकच असते. त्यामध्ये जे आपण साहित्य वापरणार आहोत त्याच्यामध्ये वेगळेपण असू शकतं, पण बिर्याणी बनवण्याची पद्धत एकच आहे. येथे मी 2 मोठ्या वाट्या भरून बासमती तांदूळ घेतला होता. तर पाणी मी येथे 6 वाट्या घेतले. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलाय. आता चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामधलं सगळं पाणी काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. शिजलेला तांदूळ जेव्हा आपण चाळणीमध्ये ओततो तेव्हा पाणी जे शिल्लक राहतं ते पाणी फेकून न देता त्याच्यामध्ये साजूक तूप आणि मीठ टाकून पिलं तर उत्तम असं ते सूप तयार होतं आणि चवीलाही छान लागतं. आता या बिर्याणीसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे कच्चं फणस. हे फणस घरचं असल्यामुळे माझ्या मिस्टरांनी अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ असं कट करून घेतले. त्यामुळे मला स्वच्छ करायला त्रास झाला नाही. पण जर तुम्ही विकत्रीचं कच्चं फणस आणणार असाल तर तिथेही स्वच्छ केलेलं असतं, पण त्याच्यामध्ये गुठळ्या असतात त्या बाजूला काढायच्या. गुठळ्याच्या बाजूला पातळ असा पापुद्रा असतो तोही बाजूला काढायचा आहे आणि या फणसाला एखादा पातळ असा धागाही असतो तो काढून घ्यायचा आहे. कारण या धाग्याला कुठली चव नसते आणि तो चावल्याही जात नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर आवडीनुसार याच्या फोडी करायच्यात. तुम्ही लांबट किंवा चौकोनी कशाही करू शकता, पण लांबट फोडी केल्या तर बिर्याणी दिसायला छान दिसते. सगळं फणस आपण याच पद्धतीनं कट करून घेऊयात. परत एकदा या फोडी चांगल्या व्यवस्थित हाताळून बघा. या पद्धतीने एखादा धागा दिसत असेल तर तो काढून टाकायचा आहे. आता आपण या कच्च्या फणसाच्या फोडी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी किती टाकायचं तर त्याच्यामध्ये फोडी बुडत्याल इतपत पाणी टाका. याच्यामध्ये 2 चिमूटभर काळी मिरी पूड, थोडीशी हळद, थोडंसं मीठ हे सगळं टाकून गरम करायला ठेवायचे आणि याच्यामध्ये फणसाच्या फोडी टाकून अगदी 2-3 मिनिटं शिजवायच्या आहेत. शिजवताना खूप काळजीपूर्वक शिजवा. ते जर गाळ झालं तर आपली बिर्याणी फसली म्हणून समजायचं. फणसाच्या फोडी शिजून का घ्यायच्या? हळदीमुळे त्याला रंग सुरेख येतो. मिरेपूड टाकल्यामुळे चवीला छान लागतं आणि शिजवल्यामुळे त्याला काळसरपणा येत नाही. त्याचसोबत त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे शिजून घेणं गरजेचं आहे. 2-3 मिनिटं फणस अगदी व्यवस्थित शिजून घेतले. गॅस बंद करायचा आहे आणि या फणसाच्या फोडी एका चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि फोडी थंड करून घ्यायच्या आहेत. त्याच्याखाली जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. ते पाणी आपण बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. या फणसाच्या फोडी थंड करून घेऊयात आणि नंतरच उपयोगामध्ये आणूयात. तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला जशा हव्या होत्या तशाच शिजल्यात. फार गाळ झालेल्या नाही आहेत आणि कच्च्याही राहिलेल्या नाही आहेत. सुरुवातीला आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवायची त्याच भांड्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये
तेल चांगलं गरम झाल्यानंतर शिजवलेल्या फोडी व्यवस्थित तळून घ्यायच्या. तळल्यानंतर याची चव दुप्पट वाढते, त्यामुळे तळून घ्याच तरच बिर्याणी चवीला छान लागते. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित हे फणस तळून घ्यायचं आहे. तळलेलं फणस तुम्ही नुसतंही खाऊ शकता, खूप छान लागतं. काढून घेऊयात, फोडी मस्त अशा तळल्या गेल्यात. कोणताही नवीन पदार्थ आपण जेव्हा बघतो आणि ते करून बघायचा ठरवतो तेव्हा सुरुवातीला भीती वाटते की घरामध्ये कोणाला आवडेल की नाही आवडेल, जमेल की नाही जमेल. तर तसं नाही, ही बिर्याणी नक्कीच जमणार आणि चवीलाही छान लागणार, घरामध्ये सगळ्यांनाच आवडणार. या पद्धतीनं बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तळलेलं फणस एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये भरपूर आलं लसूण पेस्ट टाकली आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट थोडंसं जास्तच टाका. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि धने जिरे पूड टाकायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे. दही काय केलं मी, चांगलं 2-3 तासासाठी मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. घट्ट असं दही आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. घट्ट दही असल्यामुळे हे मिश्रण अगदीच व्यवस्थित झाले, तुम्ही बघू शकता. हे बाजूला ठेवून देऊयात आणि ज्या कढईमध्ये आपण तेल घेतलेलं होतं फणस तळण्यासाठी त्यातच थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं आहे आणि या तेलावरती काजू तळून घ्यायचे आहेत. अगदी हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित हे काजू आपण तेलामध्ये तळून घेऊयात. तळलेले काजू काढून घेऊयात. याच रंगावरती तळून घ्यायचे, जास्त लालसर झाले तर छान दिसणार नाहीत. काजू काढून घेतल्यानंतर याच तेलामध्ये आपण भरपूर अशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 टोमॅटो, 1 कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून टाकली आहे आणि हे सगळं तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचे. जे पदार्थ आपण तेलामध्ये टाकले त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती मंद आचेवर चांगलं परतून घ्या. त्याचा एक खमंग असा वास यायला हवा इतपत परतून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि खडा मसाला टाकायचा आहे. आपण येथे खडा मसाला तांदूळ शिजवताना सुद्धा टाकला होता, तरीही याच्यात टाकायचं आहे, त्याच्यामुळे एक वेगळाच असा स्वाद येतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून बिर्याणी मसाला टाकायचा आहे. बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही टाकू शकता, घरी बनवलेला असेल तर ठीक किंवा विकत्रीचा टाकला तरीही चालतो. यानंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून परत एकदा हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही रेसिपी बघता त्याबद्दल धन्यवाद, पण रेसिपी फक्त बघू नका, तर त्या घरी करून सुद्धा बघा. कशा वाटल्या, कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा. मी वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खूप सारे चॅनलवरती अपलोड केलेत. एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दही लावून ठेवलेलं फणस टाकूयात. फणस टाकल्यानंतर हे फणससुद्धा मसाल्यामध्ये अगदी एकजीव असं करून घ्यायचे. हे सगळं हलक्या हाताने करा, नाहीतर मग फणसाचे तुकडे पडतील आणि बिर्याणी व्यवस्थित लागणार नाही. हे सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचे. येथे मी पाणी कोणतं घेतलं, ज्यामध्ये आपण फणसाचे गरे शिजून घेतले होते तेच पाणी येथे टाकायचे. पाणी टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्या. हळूहळू ग्रेव्हीला चांगलंच तेल सुटले आणि फणसही व्यवस्थित शिजवले. त्यामुळेच आपण सुरुवातीला शिजवताना फार गाळ शिजवलं नव्हतं, 1-2 मिनिटं शिजून घेतलं होतं. त्याचं कारण हे ग्रेव्हीमध्ये थोड्या वेळ शिजणार होतं, त्यानंतर बिर्याणीसोबतही थोड्या वेळ शिजणार आहे. अगदी मस्त अशी आपली ही झणझणीत खमंग तर्रीदार ग्रेव्ही तयार आहे. आता आपण काय करणार आहोत, यातली अर्धी ग्रेव्ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अर्धी ग्रेव्ही याच भांड्यात शिल्लक ठेवणार आहोत. येथे मी या बिर्याणीचे 2 थरं करणार आहे, त्यामुळे सुरुवातीला अर्धी ग्रेव्ही भांड्यामध्ये शिल्लक ठेवली होती. वरतून आपण शिजून घेतलेला भात टाकणार आहोत. हा भात सगळ्या भांड्यामध्ये सगळीकडून सारख्या प्रमाणात पसरून घ्यायचा आहे. येथे मी तांदूळ शिजवताना सुद्धा 75% शिजवला होता, कारण आपल्याला जेव्हा याला दम द्यायचा आहे तेव्हा परत एकदा हे तांदूळ व्यवस्थित शिजल्या जाणारच आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच थोडेशा कमी प्रमाणात शिजवा, म्हणजे आपली बिर्याणी मोकळी अशी व्यवस्थित होते. भात व्यवस्थित पसरल्यानंतर त्याच्यावर आपण जी शिल्लक ठेवलेली ग्रेव्ही होती ती परत एकदा सगळीकडून सारख्या प्रमाणात पसरून घ्या. त्यानंतर परत त्याच्यावर
भाताचा थर द्यायचा आहे. त्यानंतर वरतून आपल्याला सजावटीसाठी तळलेले काजू, तळलेला कांदा व्यवस्थित सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरून घेऊयात. यानंतर याच्यामध्ये हिरवा आणि केशरी रंग थोडासा पाण्यामध्ये मिसळून ठेवला होता, तो टाकायचा आहे. 2 भागामध्ये वेगवेगळा रंग टाका, म्हणजे बिर्याणी दिसायला छान दिसते. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावरती भरपूर असं साजूक तूप सोडायचे. साजूक तुपाशिवाय बिर्याणीला मजा नाही. वरतून झाकण ठेवून 5-7 मिनटं मंद आचेवरती चांगला दम देऊन घ्यायचा आहे. 7-8 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात. एक नंबर अशी ही बिर्याणी झाली आहे. जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच चवीलाही छान आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, कारण रेसिपी अगदी सविस्तर आणि छोट्या छोट्या टिप्स मी येथे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.